शरदजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते 2 संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. आम्ही वारंवार कॉल करतोय. संघ नायकांना विनंती असेल की आपण वेळेवरच भान राखून वेळेवरच टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये हजर राहायचंय. आपण पाहतोय दिवंगत अमर धनगर आणि दिवंगत राहुलजी सोनावले यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स बनवला आहे. आपल्यासाठी महेश सोनावणे यांच्याकडनं टॉस बॉक्स लाभलेला आहे. प्रीमियर लीग घ्या परत बोलू. क्षेत्ररक्षणासाठी आपण ताबडतोब जायचंय प्लीज. सावे प्रीमियर लीग असा कॉल मागितलाय. रिया स्पोर्ट्स संघाच्या संघनायकाने नाणेफेकी त्यांच्याच बाजूने लागले. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान आपण व्हायचंय. 4 षटकांचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करणार की गोलंदाजी? फलंदाजी करण्यामागे उद्दिष्ट काय असं आहे? आम्हाला जास्तीत जास्त रन पर्यंत जायचं. किती जास्तीत जास्त रन पर्यंत आपण जाणार? 40+. तर ऑल द बेस्ट तुम्हाला. तुम्ही नाणेफेकी हारलात. तुम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. नाणेफेकी जर जिंकली असती तर प्रथम आपला निर्णय काय आला असता? फिल्डिंग. तर आपल्या मनासारखंच होते. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? 40 परत. धन्यवाद तुमच्यासाठी. धन्यवाद. वळूया सामन्याकडे जिथे समीरजी ठाकरे असतील समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद लकडे सर. भरपूर मोठं लक्ष या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. आदरणीय पंकज चौधरी यांचं आगमन. आपलं मनपूर्वक स्वागत. प्रमोद कोळी आणि ऋषी सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाले. 68चं लक्ष. षटक क्रमांक 1. राजेश बॉलिंग मार्कवर येतोय. हो यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल थोडासा खाली राहणारा. पुन्हा एकदा बोल तयार. पुढे येऊन लॉफ करण्याचा प्रयत्न होता परंतु हा बॉल सरळ निघून गेला. तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल लागोपाठ येत आहेत. भरपूर मोठं लक्ष आहे परंतु या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इनिशियल ओव्हर मध्ये इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. पुढाकार घेणं गरजेचं आहे परंतु तो पुढाकार आता इथून फलंदाजांना घेता आलेला नाहीये. अक्रॉस लाईन फटका खेळायचा होता मिड विकेटला बॉल आला जवळपास लॉंग ऑफच्या दिशेनं. ज्या रिझनला बॉल पाठवायचा होता तेथे पाठवता आला नाही आणि त्याच्यावरती मिळते प्रमोदला 1च धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना धावफलकाला आगाच सुरुवात धावांची त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हो यावेळेला मोठा फटका. बॉलला पाठवल्या सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऋषीच्या बॅटमधून येतोय चौकार.
चौकार अशाच प्रकारे मारावे लागते. रिव्हर्सचा फटका, थर्ड मॅनला डीप मध्ये प्रोटेक्शन सेट करण्यात आलेला आहे. ऋषी खरं तर अनऑर्थोडॉक्स क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळतोय. कालपासून आपण त्याला पाहिल्या रिव्हर्सच्या माध्यमातून चांगले फटके त्याच्या बॅटमधून. यावेळेला मात्र धावसंख्या 5 या आकड्यावरती जाते. एक धाव तिथे मिळाली आहे. ओ यावेळेला मात्र वळवला बॉल आणि पाठवलाय सरळ सीमा पार. याच प्रकारे फटक्यांची नितांत गरज आहे आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये 10 धावा, 10 ऑन द बोर्ड नाव. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. एकही गडी न गमावता सध्याच्या घडीला खेळ सुरू आहे. प्रमोदच्या बॅटमधून देखील एक चौकार आपल्याला बघायला मिळाला. राजेशच्या विरुद्ध 10 धावा आल्या, परंतु इथून पहिल्या डावाचा विचार केला तर आक्रमकता आपल्याला फलंदाजांमध्ये बघायला मिळाली. अटॅकिंग क्रिकेट. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज येतो हर्षद आला. सेकंड ओव्हर मध्ये ऑन साइडला पुन्हा एकदा वळवलाय शॉट मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो आणि त्याच्यावरती मिळेल एकच धाव. हर्षदच्या पहिल्याच बॉलवर सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. हो हो हो, यावेळेला मोठा फटका हवेत त्या चेंडू आणि झेल खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल सूरजनं. बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त करत असताना हर्षदला तुम्ही या ठिकाणी पाहताय, त्याने हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. हिमांशू नवीन फलंदाज आता मैदानामध्ये एंटर झाला. हिमांशू पाटील
एक हिमांशू पाटील अलिमगड एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध आहे, जो ठाणे जिल्ह्यामध्ये खेळतो आजवर अलिमगड गावचा लेफ्ट आर्मर. आणि हा हिमांशू पाटील सध्या तरी आपण पाहतोय संघ न्यू शिवशक्ती मित्रमंडळ. फुल टॉस, चुकीचा बॉल आणि हिमांशू मिळवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला पाठवलाय चौका. आता जाऊन पोहोचले ती धावफलकावरती 15 धावा 15 रन्स ऑन दी बोर्ड नाव. प्रत्येक ओव्हर मागे जवळपास आता 20 धावा जोडाव्या लागतील असं समीकरण आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता बॉल सरळ निघून जातोय तो विकेट किपर कडे. यावेळेला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर बॉल होता. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ऑप्शनच्या हलकासा बाहेर बॉल निघताना आणि एक्स्ट्रा धाव तिथे मिळाली आहे. धावफलक आता एका धाव्याने पुढे जाताना 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड नाव. चेसिंग अ टार्गेट ऑफ 68 68 धावांचं लक्ष्य येथे पार करत असताना सामना तुम्ही पाहतात न्यू शक्ती मित्रमंडळ वर्सेस डीबी स्पोर्ट्स. ओव्हर द विकेट. हो लॉफ करण्याचा प्रयत्न. अपील यस इज गॉन. बिग विकेट. मॅचची कडा खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय. हिमांशू बॅक टू द आउट. विकेट त्या ठिकाणी शेवटच्या बॉलवर प्राप्त केली हर्षदनं आणि आता 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्ही पाहतात त्या 16 धावा. उर्वरित येणारे बॉल आता शिल्लक असेल तर इथून 12 आणि 52 धावांची अजूनही गरज आहे. हिट आउट या फिर गेट आउट अशी स्थिती असेल आता दोन्ही संघांसाठी. मोठे फटके खेळा किंवा या मैदानाच्या बाहेर व्हा. बॉल मैदानाच्या बाहेर मारा किंवा तुम्ही मैदानाच्या बाहेर व्हा अशी स्थिती देखील आपण म्हणू शकतो. परंतु लीग फॉर्मॅटच्या मॅचेसमध्ये ना तुम्हाला कधी पलटवार करण्याची संधी मिळत असते. यानंतर आम्ही पॉइंट्स टेबल तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. प्रत्येकी 10 संघांचा आम्ही पॉइंट्स टेबल पाच टीमच्या गट मधून 2-2 टीम मला वाटतं क्वालिफाय करायच्या आहेत. त्यानुसार आम्ही पॉइंट्स टेबल तुमच्यापर्यंत पोहोचू. फ्लिक केला शॉर्ट मिड विकेटला हवेत होता बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर उपस्थित होता आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव एका धावेने. स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 17 रन्स. दिगंबर आला आयकॉन खेळाडू दिगंबर आणि त्याच्या समोर आता टीमचा ओनर नितीन. हो हलक्या हाताने फक्त कट करायचं होतं परंतु हा बॉल डॉट बॉल अगदी कमी गतीने टाकतो दिगंबर सध्या. शॉर्ट ऑफ लेंथ होता. हुक करण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. हे गावातील क्रिकेट आहे ना की येथे लहानांपासून अंडर 19 पासून तर वयाच्या 50 पर्यंत ही सगळी मंडळी येथे खेळताना आपण पाहतोय. स्विच हिट नाईसली प्लेट. परंतु बॉल ही आता मैदानाच्या बाहेर जात नाही. पहा ऋषी होता. ऋषी रिव्हर्स चांगले खेळतो आणि हा बॉल देखील निर्धाव आलेला आहे. एकतर्फी हा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. सध्याच्या घडीला वन साइड मॅच. यावेळेला पुन्हा ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न हवेत आहे.
एक्सा कव्हरला चांगला झेल. ओ हो हो, यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे निघून चाललाय. बघूया आता इथे एक्झॅक्टली काय घडलंय. पंच निर्णय देतीलच आपल्यापर्यंत. खूप जास्त लांबून देखील खेळण्याचा प्रयत्न केला होता. मला वाटतं वाईट बॉल दिलेला आहे त्या ठिकाणी. आणि धावा किती आहेत सर? एकच आहे का? वाईड वर एक म्हणजे 2 धावा असतील. 2 धावा पळून आहेत का? ओके, आणि एक वाईड. 3 धावा आहेत ना टोटल? ओके, 3 धावा त्या ठिकाणी आपण जोडूया. आणि धावसंख्या आता 2च आहेत ना? येस, चर्चा तीच करतोय सर आपण. हो, यावेळेला नितीन चांगला फटका, परंतु त्याच्यावर देखील मिळेल एक धाव. एकतर्फी हा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. चला, भूषण पाटील यांना विनंती करतोय की आपण थोडा आता कॉमेंट्री बॉक्स कडे या, कारण पॉइंट्स टेबल आपण पोहोचूया. प्रत्येकी टीमचे पॉइंट्स किती आहेत त्यानुसार त्या टीम्सला देखील स्ट्रॅटेजी करावी लागेल, प्लॅनिंग करावी लागेल, आणि या पुढे तुमचं एक्झॅक्टली काय फॉर्मॅट असेल ते सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. अंतिम षटकामध्ये अथर्वला आणला. अथर्वनं एक चांगला झेल देखील पकडला होता डीप मध्ये मिड विकेटला. सामना करेल बॅटर राज आणि नितीन. चला तर एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर हे जे पारितोषिक आहेत, हे पारितोषिक आपण फक्त ज्या लीग मॅचेस आहेत, क्वालिफाय सुरू होण्या अगोदर, नॉकआउट सुरू होण्या अगोदर ज्या मॅचेस आहेत तोपर्यंतच पॉइंट्स काउंट केले जाणार आहेत. सेमीफायनल आणि फायनल्स त्याच्यामध्ये काउंट केले जाणार नाहीत. सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्या. फुल टॉस होता. प्रकाश आलाय. धाव घेतली जात नाही. आता कुठेतरी खेळाचा आनंद होतोय. घेत आहेत ए ग्रुप आणि बी ग्रुप. यानंतर बाप्पा 11 वर्सेस SRT स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. त्यानंतर डावली स्पोर्ट वर्सेस रियांश 11. वन साइड ही मॅच सध्या सुरू आहे. चौकार आला. एकतर्फी मुकाबला असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. चौकारानं धावफलक आता पुढे गेलेला आहे. 25 वर 25 रन्स. कट करायचं होता. यावेळेला विकेट प्राप्त केली आहे. अथर्वला मिळते सफलता. ईशान. आणि बघा, मॅच संपल्यानंतर जो जुना बॉल आहे ना तो पंचांकडे जमा करत जा, कारण आपल्याकडे आता जुने बॉल नाही आहेत, लक्षात ठेवा. मग नंतर त्याचा प्रॉब्लेम येईल. येस, थँक्यू. बॉल मॅच संपल्यानंतर इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये अंपायर कडे तुम्ही जमा करत राहा मित्रांनो. मग शेवटला जुन्या बॉलचा प्रॉब्लेम आपल्याला येईल. त्याच्यामुळे आताच तुम्हाला विनंती करतोय, मॅच संपलेली आहे, सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच डीबी स्पोर्ट्स ना. खूप खूप अभिनंदन डीबी स्पोर्ट्स. तर हरेश, आपण पॉइंट्स टेबल पोहोचवणार आहोत आतापर्यंत दोन्ही ग्रुपचा. एका ग्रुपमध्ये 5 टीम्स आहेत. चला तर ग्रुप ए मध्ये बघा, बाप्पा स्पोर्ट्स 3 सामन्यांपैकी 3ही सामने जिंकलेले आहेत, म्हणजे तो जवळपास क्वालिफाय झालेला. SP स्पोर्ट्स
आव्हान अजूनही जिवंत आहे का ते बघावं लागेल. त्यांच्या देखील 2 मॅचेस येणं बाकी आहेत. न्यू शक्ती 1 जिंकलेत, 2 पराभूत झालेले आहेत. डीबी स्पोर्ट 2 जिंकल्या, 1 पराभूत झालेले आहेत. SRD स्पोर्टचा 1 सामना झाला, आता तिसरा होतोय. परंतु त्यांनी 1 पराभूत झालेत, 1 जिंकलेले आहेत. आणि ग्रुप बी मधून अनुजा 11 जवळपास क्वालिफायर्स 3 पैकी 3 मॅचेस त्यांनी जिंकलेल्या आहेत. रियांश 11 2 जिंकलेल्या आहेत. निर्विका 11 जवळपास या स्पर्धेच्या बाहेरच 3 पैकी 3 ते पराभूत झालेले आहेत. डावली स्पोर्ट्स आतापर्यंत 1 जिंकले, 1 हारलेत. रिया 11 1 जिंकले, 2 हारलेले आहेत. मात्र प्रत्येकी टीमला मला वाटतं 5-5 मॅचेस आहेत, त्याच्या 4-4 आहेत का, म्हणजे जवळपास आता निकाल येत चाललाय आपल्या हाती. दोन्ही ग्रुपचा आपण विचार केला तर ग्रुप ए मधून बाप्पा स्पोर्ट पुढे निघालाय आणि ग्रुप बी मधून अनुजा 11 पुढे निघाला. परंतु ग्रुप ए मधून बीबी स्पोर्टला संधी असणार आहे अजूनही आणि न्यू शक्तीला देखील संधी असेल मला वाटतं. येस, जर पॉइंट लेवल झाले SRD ला देखील संधी असू शकते, त्यांच्याही 2 मॅचेस बाकी आहेत अजून. त्यानंतर ग्रुप बी मधून निर्विका 11 ला तर जवळपास संधी संपलेलीच आहे. डावली 11 ला संधी असेल, रिया 11 ला देखील संधी असेल आणि रियांश स्पोर्ट्सला देखील संधी असेल. तर ग्रुप ए मधून बाप्पा स्पोर्ट जवळपास क्वालिफाय झालेला आहे, 3 सामने जिंकलेले 4 पैकी. आणि ग्रुप बी मधून अनुजा 11 हा संघ देखील क्वालिफाय झालेला आहे, त्यांनी देखील 3 मॅचेस जिंकलेल्या आहेत. तर असं होतं पॉइंट्स टेबल आणि लगेच आता पुढील सामना आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. निर्विका 11 वर्सेस रियान स्पोर्ट्स. आणि इथून आता निर्विका 11 आणि रियान स्पोर्ट्स मधून जर निर्विका 11 सामना जिंकतो आणि रियांश जर पराभूत होतो तर डेफिनेटली पुन्हा एकदा या ठिकाणी एक वेगळं ट्विस्ट निर्माण होणार आहे. म्हणजेच काय तर डावली स्पोर्टला देखील संधी राहील आणि रिया 11 ला देखील संधी राहील. या सर्व गोष्टी आता आपल्याला बघायला मिळतील. निर्विका 11 वर्सेस रियान स्पोर्ट या स्पर्धेमध्ये आता टिकून राहण्यासाठी निर्विका 11 साठी खरं तर तेवढं काही राहिलेलं नाहीये, परंतु रियान स्पोर्ट या संघाकडे आता नजर असतील. हा सामना जिंकला तर ते देखील थोडेसे मजबूत स्थितीमध्ये येऊ शकतील. महेश 40+ आणि मिहिर आलाय सलामीची जोडी. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. प्रमोद गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चला मॅच सुरू करा. रियांश 11 वर्सेस निर्विका 11. निर्विकानं फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. सामना सुरू झाला आणि पहिलाच चेंडूवरती 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करत असताना महेशला तुम्ही बघितलं. महेश 40+ कॅटेगरी मधून आणि गोलंदाज देखील प्रमोदला तुम्ही पाहताय तो 40+ कॅटेगरी मधून
परंतु मिहीर एक चांगला खेळाडू यंगस्टर आहे. कट केला, जबरदस्त फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेने डायव्हर्ट होतोय. थोडासा थांबलाय चेंडू. आउटफील्ड थोडी खराब आहे त्या क्षेत्रामध्ये आणि त्याच्यावरती मिळत आहेत काही रन्स. हे पाहू शकता आपण. 3 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत आणि 1 शॉटचा इशारा, म्हणजे 2च धावा त्या ठिकाणी मिळतील. चार धावा धावफलकावरती. 4 रन्स ऑन द बोर्ड नाव. शफल झाला, ऑन साइडला वळवला, खाली क्षेत्र, मिहीरच्या बॅट मधून सुंदर फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावसंख्या धावफलकावरती या चौकारानं 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा शफल झाल्या, पुन्हा ऑन साइडला त्याच दिशेनं. या वेळेला देखील बॉल वेगानं निघाला, फील्डर आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दुसरा चौकार. मिहीरच्या बॅट मधून चांगले आगाज, चांगला सुरुवात रियांश 11 संघासाठी करत असताना. प्रमोदला पलटवार करावा लागेल. वेगानं धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. तो वेग आता इथून कमी करावा लागणार आहे. हो, यावेळेला समोर लॉफ केला. लॉंग ऑनला फिल्डर एकही नाहीये. मिड विकेट मधून फिल्डर येतात, त्यांच्याही आवाक्या बाहेर बॉल आणि हा चेंडू देखील निघून चालल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठचा तिसरा चौकार मिहीरच्या बॅटमध्ये. संघासाठी राहुल आता थोडेसे हॅपी असतील, त्यांचे समर्थक खुश असतील. ज्या प्रकारे त्या टीमची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. 16 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. प्रमोदचा बॉल फुल टॉस, पुन्हा गेट पॉइंट केलाय लॉंग ऑफला. चौथा चौकार लागोपाठ. मिहीर ऑन फायर. बॅक टू बॅक 4 चौकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले आणि 20 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये पूर्ण केल्यात. निर्विका 11 सबशेल फेल कामगिरी यंदाच्या सीपीएल मध्ये त्यांची आपल्याला बघायला मिळालेली आहे, कारण त्यांना हवी तशी कामगिरी करता आलेली नाहीये. 3 सामने आतापर्यंत ते पराभूत झालेत, परंतु जाता जाता एक गोड अंत त्यांना करायचा आहे. त्याच्यामुळे ही मॅच त्यांना जिंकावी लागेल. मला वाटतं की आज त्यांचा आयकॉन, मला वाटतं त्यांचा आज ओनर आली देखील नाहीयेत निर्विका 11 चे सुशांत, कारण ते नाराज असतील, कारण संघावर विश्वास ज्या खेळाडूंवरती दाखवला त्या खेळाडूंना मात्र विश्वासास सार्थकी कामगिरी करता आलेली नाहीये. चला, दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी नेहल आयकॉन. आयकॉन नेहल गोलंदाजी करतोय. चलिए गेम को अब शुरू करना है. देखिए दोनों कप्तान
गेम को अब खेल को शुरू करना है अंपायर्स। नेल, मेरे ख्याल से आप 5 मिनट हो चुके हैं कि आप रनअप पर है, आपको खेल शुरू करना है। ओहो, तेज सर्रार, ये गेंद थी, लंबा हिट लगाने की कोशिश थी, बल्लेबाज की सामने की दिशा में खेलने की कोशिश थी, लेकिन इस बार विकेट कीपर के द्वारा गलती हमें देखने मिली और उसका खामियाजा भुगतना पड़ा टीम को। 1 रन 22 के माध्यम से अब टीम की टोटल आगे बढ़ती हुई 21 रनों पर। पहली ओवर में 20 रन बने थे, अच्छी शुरुआत। मिहिर ने 4 गेंदों पर 4 चौके लगाए, बढ़िया पारी अब मिहिर यहाँ से खेलते हुए, लेकिन सामने इस बार में नेहल कट करने की कोशिश थी, स्टीयर करना चाहते थे, हालांकि जो रफ्तार है गेंदबाज की उसी का फायदा उठाना चाहते थे, लेकिन ये गेंद फिर एक बार विकेट कीपर के माध्यम से गलती। 22 रन, एक रन की मदद से अब टीम की टोटल आगे बढ़ाने की कोशिश है, लेकिन जिस तरह से रन गति हमें देखने मिले, विकेट चटकाने होंगे गेंदबाजों को यदि इस मुकाबले में कम बैक करना है। वो सॉफ्ट हैंड ड्राइव यहाँ पर करते हुए जेंटल पुश, शॉर्ट कवर पर फील्डर मौजूद है, कोई गलती नहीं, एक ही रन आसानी से पूरे करते हुए दोनों भी बल्लेबाज। एक रन की मदद से अब टीम की टोटल, एक रनों की कीमत काफी बड़ी होती है, सभी टीमों को पता है। हर बार अपने इंटरनेशनल क्रिकेट देखा होगा, टेनिस बॉल क्रिकेट देखा होगा, हर एक रन की कीमत जब आप चेजिंग करने के लिए उतर जाते हो तब उस 1 रन की कीमत हमें समझती है। और जी बिल्कुल वही फायदा बल्लेबाज उठाते हुए, सिंगल छोड़ना नहीं है इस बार गेंद हवा में, मिस टाइमिंग, शॉर्ट मिड विकेट पर फील्डर मौजूद, उत्तम वहां पर मौजूद थे, लेकिन उत्तम कार्य नहीं कर पाए अपने टीम के लिए। मौका बना था, विकेट विकेट जरूर अपॉर्चुनिटी तो क्रिएट की थी, लेकिन उसको नहीं बुना पाए। मौके को भुनाना होगा यदि इस मुकाबले में कमबैक करना है। वो इस बार अच्छा बाउंस ऑफ विकेट, फील्डर मौजूद है थर्ड मैन पर, वो बेहतरीन फील्डिंग, ज्यादा तेजी से हवाएं बहती हुई इस मैदान के ऊपर, पूरी तरह से जो हमारे बैनर से टीम की टोटल 26 रनों पर, काफी तेज हवाएं बहती हुई ये खुला मैदान, सावे प्रीमियर लीग सीपीएल लेट वंदना स्मृति आप देख रहे हैं दोस्तों। इस टूर्नामेंट का आखिरी दिन, कौन बनेगा इस टूर्नामेंट का विजेता? जी बिल्कुल, ओहो मिस फील्डिंग, फिर एक बार स्टीयर किया, बल्ले का पेस खोलते हुए गेंद को भेजा बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 30 धावा, 30 रन्स ऑन दी बोर्ड नाव। नेहल या ओव्हर मध्ये देखील 10 धावा जरूर आल्या। नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल बाप्पा स्पोर्ट वर्सेस एसआरडी स्पोर्ट्स, आजच्या दिवसातील तो 5वा सामना तुम्हाला पाहायला मिळेल। दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचं आहे। 5th match of the day, you are watching CPL 2026 final day of the tournament. Who will be the champion of this tournament? One of the historical tournament from Bhushan Patil and all the Save Sports, who create the history in this village, who makes the history in this village since from 2021 and now we are 5th season. Manas over number 3 facing him better. मिहिर, ओहो आड़े बल्ले से हुक करने की कोशिश थी वहां पर, लेकिन अंपायर का इशारा था वहां वाइड गेंद, ज्यादा उछाल लेकर ये गेंद चली गई थी। 1 सा रन मिलेगी और 1 सा की मदद से अब टीम की टोटल आगे बढ़ती हुई 31 रनों पर। तीसरे ओवर का खेल चलता हुआ, पारी की 30री ओवर,
फिर एक बार मिहिर ने आज अच्छी बल्लेबाजी की। मिहिर हालांकि इसी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। फिर एक बार राउंड द विकेट, इस बार घुमाया गेंद को हुक करते हुए लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर। ये गेंद चली गई, 4 रन मिल जाएंगे। बेहतरीन चौका। इस खेल में हमें देखने मिला इम्प्रोवाइज हुक करते हुए गेंद को निकाल दिया था सीधा लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर आने वाला है चौका, और इसके साथ ही चौके की मदद से टीम की टोटल 35 रनों पर जा पहुंचे। फिर एक बार ऑन द राइज पुल करने की कोशिश, दूसरे का प्रयास, एक ही रन आसानी से। एक रन के साथ अब टीम की टोटल 36 रनों पर। पिछला मुकाबला भी काफी हाई स्कोर हमें देखने मिला था। मेरे ख्याल से आज सभी दर्शकों के लिए भी लंच का इंतजाम है हमारे ऑर्गेनाइजर्स के द्वारा, म्हणजेच गाव जेवण। हो यावेळेला बॅटची कडा होती आणि बॉल मागे आता थर्डमॅनच्या दिशेने येतोय। 2 धावा त्या ठिकाणी मिळतील। आज वातावरणामध्ये कमालीचा बदल झालाय, एकाएक असं वाटतं पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय, ओव्हर स्टेपिंग आहे। 1+2 3 धावांनी स्कोर आता पुढे जाणार। 39 रन्स ऑन दी बोर्ड नाव। जणू काय आपण पावसाळ्यामध्ये आहोत असं वाटतंय, जसं वातावरण आणि गारवा जाणवतोय, थोडस हवा, असं वाटतं की आजूबाजूला कुठे पाऊसही पडला असावा, जसं की वातावरण इथे तयार झालंय। हो फुल टॉस, बीट झाला विकेट कीपर, बीट झाला बॅटर, मागे बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉपला, नाही थांबणार, येत आहे धावा 4। चौकार त्या ठिकाणी आले आणि धावसंख्या चौकारानं 43। पुन्हा स्टिअर केला, दिशा दाखवली आहे। महेश चांगला खेळतोय, सेन्सिबल क्रिकेट, आणि इथे काही घडलं आता, धावबादची संधी असेल, फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद। पण शॉट देखील आहे का, म्हणजे सर एकही रन नाही? हो एक सुद्धा धाव नाहीये बघा। मानस गोलंदाजी करताना दिसला 3ऱ्या ओव्हर मध्ये, आणि 3 षटकांचा खेळ येणं अजूनही बाकी आहे। खरं तर मागच्या 1 ते 2 बॉलवर इलिगल्स डिलिव्हरीज पाहायला मिळाल्या, जे ते नो बॉल व्हाईट बॉल ही पाहायला मिळाले। मानसच्या माध्यमातून टीमचा आयकॉन खेळाडू होता राहुल मैदानामध्ये एंटर झाला। अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधील, मोठ्या वेगानं धावा बनवल्यात। राहुल समोर चांगला बॉल होता, चांगला लेन बॉल होता, बॅट येण्या अगोदर बॉल घरंगळत निघून गेला विकेट कीपर कडे। ते सर्रार डॉट बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, या षटकातील शेवटचा बॉल। गोलंदाज मानस, 43 धावा आहेत। मानसनं राहुल समोर चांगला बॉल टाकलाय। हो यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, हवे त्या पॉइंटला फिल्डर कॅस्ट ऑफ, झेल सुटलाय त्या ठिकाणी। 2 धावा त्या ठिकाणी मिळतात। 3रा धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नकार आला। 2 धावा त्या ठिकाणी मिळतात, आणि या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत त्या 45 रन्स। 3 षटकांचा खेळ संपला। हा सामना देखील हाय स्कोरिंग आपल्याला बघायला मिळेल असं वाटतंय। तीन षटकांचा खेळ संपला, जवळपास 15च्या सरासरीने 45 धावा बनवलेल्या आहेत। नैसर्गिक वातावरणामध्ये खर तर हे चावे गाव वसलेल्या भिवंडीतील अंबाडी परिसरामध्ये सातत्याने गावातील संघाला खेळताना तुम्ही पाहता।
भिवंडी वाडा रोड. खरं तर या रस्त्याची स्थिती आता भरपूर आता मागच्या 2 दिवसांपासून मी अनुभवतोय आणि या विभागातील भिवंडी शहराकडे जाणारा जो रस्ता आहे, वाडा शहराकडे जाणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावर आज दररोजचा प्रवास करणाऱ्यालाच कळेल की त्या रस्त्याची स्थिती. मी प्रशासनाला आज या स्पर्धेच्या माध्यमातून हीच विनंती करेन की लवकरात लवकर त्या रस्त्यांचं काम पूर्ण करा, कारण या विभागामध्ये या परिसरामध्ये राहणाऱ्या व्यक्तिमत्वांना जो आजवर त्रास झेलायला लागलाय, खरोखरच ही फार मोठी शोकांतिका आहे की आजवर आपण भिवंडी सारख्या प्रगतशील शहरामध्ये राहून, भिवंडी सारख्या प्रगतशील तालुक्यामध्ये राहून आजवर ही स्थिती आहे आपल्या तालुक्यातील. तर मग येणारं भविष्य हे आपल्यासाठी नक्कीच कठीण होणार आहे, कारण आपण निवडून दिलेले जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, मी आज या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय की जरूर आपण निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, आपल्या ग्रामीणचे आमदार असतील, त्यानंतर भिवंडी लोकसभेचे खासदार असतील, अनेक मंत्रिमंडळामध्ये आपल्या विभागातील आपले लोकप्रतिनिधी असतील, त्या सर्वांनी तातडीनं या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या आणि कृपया तो लवकरात लवकर रस्ता पूर्ण करा. आजच्या दिवशी या स्पर्धेच्या माध्यमातून समस्त चावेकरांकडून आणि या विभागाकडून आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच ही अपील करतोय आणि ही विनंती करतोय. षटकाराला हो हो हो, यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय की मागे निघून चाललाय लॉंग स्टॉपला. पंचावन्न धावा, 55 रन्स ऑन दी बोर्ड नाव. पुन्हा एकदा ओ हो हो, हेलिकॉप्टर अंदाज समोर लॉक केलाय, बट देयर इज अ फिल्डर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता, चांगला झेल पकडलाय आणि फायनली मिहिर त्या ठिकाणी बाद होतोय. विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली आणि धावसंख्या धावफलकावरती 55 धावा, 55 रन्स ऑन द बोर्ड नाव. नवीन बॅटर भावेश मैदानामध्ये एंटर होतोय. धावसंख्या धावफलकावरती 55 धावा, 55 रन्स ऑन द बोर्ड नाव. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक आहे. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्या, परंतु तदनंतर विकेट प्राप्त करत असताना चला थोडस स्पीडअप करा. यानंतर जो सामना होणार आहे, दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे. बाप्पा स्पोर्ट आणि SRD स्पोर्ट्स. ओ बॅटची कडा बॉल हवेत, पॉइंटला पकडलाय जेल. यावेळेला चांगला जेल पकडत असताना खेळाडू बाद होतोय. भावेश बॅक टू द डगआउट. आज मिहिरनं चांगला डाव साकारला. एकूण 5 चौकार, मला वाटतं 6 चौकार त्याच्या बॅटमधून आणि 1 षटकार आलाय. क्या बात आहे. अफलातून इनिंग आज मिहिरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. एकूण 34 धावा त्यानं आपल्या डावामध्ये नोंदवल्या. विस्फोटक इनिंग. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, परंतु बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त केले ते गोलंदाज बंटीन आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. चला बाप्पा स्पोर्ट आणि SRD स्पोर्ट दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण यायचंय. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्याच्यावरती मिळेल 1च धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या त्या 56 धावा, 56 रन्स ऑन दी बोर्ड नाव.
शेवटचा एक बॉल या डावामधून शिल्लक आपण पाहतोय. 6वे प्रीमियर लीग 2026 CPL चा धमाका. ओ यावेळेला शेवटचा बॉल उडवला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि पकडला जाईल. शेवटच्या बॉल वरती मिळाली विकेट आणि याच बरोबर धाव फलकावरती 56-57 धावांचं लक्ष्य. चला सामना पण सुरू करतोय. SRD आणि बाप्पा. SRD टीमचा कॅप्टन. वसंत पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सहावी प्रीमियर लीग असा कॉल होता आणि तेच आलेला आहे. SRD स्पोर्ट्सनं टॉस जिंकलेला आहे. चला दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जातात आणि जरूर आता नाणेफेकी आपण जिंकलेले आहे. काय निर्णय घेता? बॉलिंग. आतापर्यंत किती मॅचेस जिंकल्यात कालपासून? 1-2 मध्ये 1 जिंकलोय, 1 हारलोय. म्हणजे तुम्हाला संधी आहे तर ही मॅच जिंकून कुठेतरी 6वे प्रीमियर लीग मध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न कराल? हो नक्कीच. शुभेच्छा असतील त्यासाठी. बाप्पा स्पोर्ट्स मला वाटतं 3 पैकी 3 मॅचेस जिंकलेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ तुम्ही क्वालिफाय झालेला आहात. मात्र एक मोमेंटम असतो ना की विनिंग स्ट्रीक, जिंकतच जावं जिंकतच जावं जिंकतच जावं. ही मॅच देखील जिंकण्याचा प्रयत्न असेल. हा. काही खेळाडूंमध्ये बदल करशील की काल जो संघ होता तोच असेल आज? नाही, काल जो संघ होता तोच असणार. बॅटिंग मिळाली आहे, काय टार्गेट देणार आहेत? 50+. शुभेच्छा असतील. नाणेफेकी संपन्न झाले आणि टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो SRD स्पोर्ट्सनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे बाप्पा स्पोर्ट्स संघाला. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. लकडेज, थँक्यू सो मच. थँक्यू. चार ओवर में मुकाबले को जीतने के लिए बराबर 57 रनों का लक्ष्य सामने रखते हुए दो प्रारंभिक बल्लेबाज मैदान में पहली ओवर की पहली गेंद काफी अच्छी गेंद डाली थी, विकेट के पीछे निकल गई, किसी भी प्रकार का रन नहीं आया इस गेंद के ऊपर। 57 रनों का लक्ष्य उनके सामने मुकाबले को जीतने के लिए बराबर 4 ओवर में। पहली ओवर पावर प्ले की चल रहे हैं, गेंदबाज गेंदबाजी करने के लिए तैयार। हरेश ओवर द विकेट, उनकी गेंद कदमों का संभाल किया, सीधा गेंद को मिड ऑफ की दिशा में ढकेल दिया। मिड ऑफ के खिलाड़ी ने जैसे कि गेंद को उठाया, हल्के हल्के कदमों के सहारे से दोनों में बल्लेबाजों ने 1 रन टहलते हुए पूरा किया अपनी टीम के खाते में और अपना खाता खोला, अपनी टीम की भी स्कोरिंग शुरू की। वेद ने फिर से महेश शॉट गेंद है, पुल करने में सफल हुए, काफी ऊपर गेंद है, सुपर कैच के लिए क्या कुछ हुआ है निश्चित तौर पर अंपायर की ओर देखना होगा। तो ठीक अंपायर का इशारा 6 रनों का, काफी अच्छा जज करने का प्रयास किया था, आखिरी क्षणों में अपने पैर छू गए बैठे सीमा रेखा के ऊपर और 6 रन आए। 6 रन से योगदान बढ़ चुका है 7 रन, मगर किसी नुकसान पर 57 रनों का लक्ष्य उनके सामने। महेश फिर से तैयार है, उनके सामने बल्लेबाज है नीलेश निहाल। फिर एक बार अच्छी गेंद थी, अपील हुई, तेज लेग आउट, लेग बोल्ड आउट हुए खिलाड़ी।
7 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। नए बल्लेबाज उत्तम आए हैं। उत्तम के लिए अजय पाटिल की तरफ से 500 रुपए का इनाम लग चुका है हर छक्के के लिए। थोड़ी सी फुल टॉस गेंद थी, आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया बल्लेबाजों ने, लेकिन गेंद ठीक से बल्ले पर नहीं आई। गेंद निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास डॉट होती हुई। उत्तम के लिए अजय पाटिल की तरफ से 500 रुपए का इनाम लग चुका है। उत्तम जी, अच्छी गेंद गुडलिक स्पॉट पर डाली हुई, आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया और गेंद निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास। यानी कि पहली ओवर की समाप्ति के बाद कुल मात्र स्थिति है केवल मात्र 7 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। 57 रनों का लक्ष्य उनके सामने, विशाल स्कोर का पीछा कर रही है निर्विकार टीम रियांस फोर्ट के सामने। पहले टॉस जीता था निर्विकार टीम के कैप्टन्स ने, आमंत्रित किया था रियांस फोर्ट के लिए प्रथम बल्लेबाजी करने के लिए। पहले बल्लेबाजी करते हुए 56 रन बनाकर 57 रनों का लक्ष्य रखा है। वेद के लिए नए गेंदबाज आए हैं, विपुल के हाथ में गेंद सौंपी है उनकी टीम के कैप्टन्स ने और विपुल अपने बॉलिंग मार्ग पर बिल्कुल तैयार गेंदबाजी करने के लिए। उनके सामने वेद हैं जो कि एक के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। विपुल, अच्छी गेंद, हल्के से गेंद को पुश भर कर दिया, पॉइंट के क्षेत्र में गेंद कवर की दिशा में निकल गई। कवर के खिलाड़ी जैसे कि गेंद को उठाते हल्के हल्के कदमों के सहारे से 1 रन की जो संभावना थी हासिल करने में सफल हुए दोनों भी बल्लेबाज। 1 रन से योगदान बढ़ चुका है 8 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। विपुल फिर से तैयार, उत्तम के लिए अच्छी गेंद, आड़े बल्ले से खेलने का प्रयास, तेज शॉट खेलने का प्रयास, पूरी तरह चुके, गेंद और बल्ले के बीच में किसी भी प्रकार का मिलन नहीं हुआ और बाकी काम विकेट के पीछे विकेट कीपर राहुल ने पूरा किया और गेंद वापस की गेंदबाज के लिए। विपुल फिर से तैयार, अच्छी गेंद, फिर से एक के बाद एक लगातार डॉट गेंदे डालने में सफल हुए हैं उत्तम। अजय पाटिल की तरफ से अगर आखिरी 2 गेंदें डॉट आती है तो उत्तम गेंदबाजों को 100 देंगे कि उत्तम को 100 मिलेंगे। एक अलग ढंग से पैसा लगाया है अजय पाटिल ने। डॉट गेंद, तीसरी गेंद लगातार डॉट निकाली है विपुल ने। अच्छी गेंदबाजी हो रही है लेकिन गेंदबाज को कौन पैसा नहीं लगा रहा है, लेकिन उत्तम के लिए पैसा लग चुका है। हर छक्के के लिए 500 और 4 गेंदे लगाकर डॉट निकलेगी तो 100 रुपया। और हल्के से गेंद को पुश कर भर दिया, पॉइंट क्षेत्र में गेंद निकल गई। पॉइंट के खिलाड़ी गेंद का पीछा कर रहा है, गेंद जैसे कि निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। बारह रन एक खिलाड़ी के नुकसान पर। अच्छी गेंद है, बहुत ही अच्छी गेंद है, बल्ले को चीरती हुई निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास। यानी कि पहले 2 ओवर की समाप्ति के बाद मात्र स्थिति है केवल 12 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। काफी नाजुक स्थिति में है, 57 रनों का पीछा कर रही है टीम, लेकिन पहले 2 ओवर की समाप्ति के बाद केवल मात्र रन है 12। अंतिम 2 ओवरों में मुकाबले को जीतने के लिए 45 रनों की जरूरत है। गेंदबाजी का भार संभालने के लिए गेंदबाज आए हैं। मेहर, अच्छी गेंद है, फॉलो थ्रू में गेंद को कलेक्ट किया। रन बनने की किसी भी प्रकार की संभावना नहीं बल्लेबाज के पास। स्कोर बोर्ड पर केवल मात्र 12 रन है। कदमों का फिर एक बार संभाल किया, गेंद को मिड विकेट के क्षेत्र में निकाल दिया। मिड विकेट के खिलाड़ी ने जैसे कि गेंद को उठाया, हल्के हल्के कदमों के सहारे से दोनों में बल्लेबाजों ने जो 1 रन की संभावना थी आसानी के साथ हासिल की अपनी टीम के खाते में। 1 रन से योगदान बढ़ चुका है 13 रन। मेहर की गेंद, फिर एक बार गेंद मिड ऑन की दिशा में निकल गई। मिड ऑन के खिलाड़ी गेंद को उठाने से पहले दोनों भी बल्लेबाजों ने फिर एक बार 1 रन पूरा करने में सफल हुए। 1 रन से योगदान बढ़ चुका है 14 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। 57 रनों का पीछा कर रहे हैं। काफी धीमी शुरुआत। दूसरे विकेट की पतन
14 के स्थान पर निर्विकार टीम की 57 रनों का पीछा कर रहे हैं। काफी नाजुक स्थिति में टीम निकल गई है। हालांकि आसमान में ढग डगमगा रहे हैं और निर्विका की टीम के ऊपर भी बादल बिल्कुल छाए हुए हैं, काले काले बादल। टीम बिल्कुल हर के दरवाजे के ऊपर डलमरा रही है, नाजुक स्थिति में है। इस बीच महिर किए गेंद लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर निकले। अंपायर ने घोषित की वाइट। 1 रन की बढ़ोतरी, 15 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। मेहिर फिर से तैयार, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए अच्छी गेंद, ठीक से विकेट कीपर भी कलेक्ट नहीं कर पाए। रन की संभावना जी थी लेकिन खत्म की खिलाड़ी ने और गेंद मेहिर के हाथ में सौंपी। काफी धीमा और सुस्त क्रिकेट प्रेमी काफी नाराज दोनों भी बल्लेबाजों के ऊपर। फुल टॉस गेंद है, स्विंग करने का प्रयास, लेकिन गेंद पहला टप्पा खाती हुई सीधा निकल गई मिड विकेट की दिशा में, केवल मात्र 1 रन के लिए। 16 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। 57 रनों का लक्ष्य उनके सामने मुकाबले को जीतने के लिए 4 ओवर में, यानी कि पहले 3 ओवर के समाप्ति के बाद कुल मात्र स्थिति है केवल मात्र 15 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। 42 रनों की जरूरत है अंतिम ओवर में मुकाबले को जीतने के लिए। मुश्किल लक्ष्य है, नामुमकिन लक्ष्य है, कठिन लक्ष्य है, दूर लक्ष्य है, विशाल लक्ष्य है। बिल्कुल निर्विकार टीम हार का सामना कर रही है रियांस स्पोर्ट के सामने। बैकफुट पर ढकेल दिया है रियांस स्पोर्ट ने निर्विकार टीम को इस मुकाबले में। अंतिम ओवर का खेल बाकी है। अंतिम ओवर के लिए गेंदबाज को पसंद मिली है, पवन के हाथ में गेंद सौंपी है और पवन बिल्कुल तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर। पवन की गेंद उठा के खेला, गेंद काफी ऊपर निकल गई है लेकिन खिलाड़ी काफी दूर दूर है, उसका लाभ बल्लेबाज को होता हुआ। इस बीच बल्लेबाज के पास मौका मिला 2 रन मात्र पूरा करने का। 2 रन से 17 रन निर्विकार टीम की स्थिति 2 खिलाड़ी के नुकसान से। अंतिम 5 गेंदों का खेल बाकी, 5 गेंदों के ऊपर बराबर 40 रनों की जरूरत। अच्छी गेंद डॉट होती हुई निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर राहुल के हाथ में। 4 गेंदे 40 रनों की जरूरत, यानी कि हर गेंद के पीछे 10-10 रन बनाना होंगे, मुश्किल लक्ष्य है। बल्ले का बाहरी किनारा लेती हुई गेंद फाइन लेग क्षेत्र में निकल गई 4 रन के लिए। 4 रन से योगदान बढ़ चुका है 20, 21 2 खिलाड़ी के नुकसान पर। उत्तम पाटिल, आपके लिए काफी पैसा लग चुका था, अभी चौके के लिए भी लग चुका था 500 रुपए का इनाम, लेकिन आप मैदान छोड़ के बाहर जा रहे हैं। मैदान के बाहर काफी निराश है तमाम क्रिकेट प्रेमी आपके बल्ले के ऊपर। काफी खराब प्रदर्शन हुआ, अपनी टीम हार के दरवाजे के ऊपर खड़ी है। इस बीच हल्के से गेंद को पुश बर कर दिया, फॉलो थ्रू में पवन ने गेंद को उठाया, रन बनने की संभावना नहीं। अंतिम 2 गेंदों का खेल बाकी है। इस बीच पवन की गेंद अच्छी गेंद है, ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकली वाइट गेंद। 1 रन की बढ़ोतरी टीम के खाते में, 1 से योगदान बढ़ चुका है 22 रन 3 खिलाड़ी के नुकसान पर। पवन फिर से तैयार, अच्छी गेंद को उठाया, रन बनने की संभावना नहीं। काफी धीमा और काफी सुस्त क्रिकेट, तमाम क्रिकेट प्रेमी काफी नाराज है इस मुकाबले में। और बल्ले का बाहरी किनारा लेती हुई गेंद निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के हाथ में कैच के रूप में। अंतिम गेंद का खेल बाकी है, खेल समाप्त हुआ है। यहाँ पर रियांस स्पोर्ट ने जीत प्राप्त की है। विजय टीम का हार्दिक हार्दिक अभिनंदन। पराभूत टीम की इतनी ही प्रशंसा करनी होगी।